A very good afternoon, everybody. I am CS Kajal Handewag from Nyandeep Academy, Pune, and today we will be talking about a topic which is currently going on a lot in discussion. I'm sure video बघून मागे तुम्हाला कळलंच असेल आपण कुठल्या टॉपिक बद्दल डिस्कस करणार आहे. तर येस, आपण इथे आज भेटलो आहे ह्या टॉपिक बद्दल डिस्कस करायला. श्री वेंकटेश्वर तिरुपती तिरुमल्ला देवस्थानम चे जे आपला प्रसादम जो आपला लाडू आहे त्यामध्ये जे ऑफ लेट पॉलिटिक्स प्ले होत आहे किंवा त्याची काय न्यूज अपडेट्स रिलेटेड आहे, दिस इज व्हॉट वी विल बी डिस्कसिंग इन आवर पर्टिक्युलर सेशन टुडे. ओके, इट्स गोइंग टू बी अ व्हेरी शॉर्ट अँड अ स्वीट व्हिडिओ. Okay, let's go ahead. सो याचा एक एडिटोरियल पण आलेला हिंदूमध्ये, त्या एडिटोरियल बद्दल पण आपण थोडं बोलणार आहे. बट मेन वी विल बी टॉकिंग अबाउट दिस पर्टिक्युलर टॉपिक की ह्याचे अपडेट्स काय आहे. हा आहे एडिटोरियल. तो हाऊ डिड इट ऑल स्टार्ट. सो हा जो लाडू आहे, वी ऑल नो हे देवस्थान खूप जास्त हिंदू सेंटिमेंटशी जोडलेलं आहे. राईट फ्रॉम अ पर्सन स्टेइंग इन जम्मू अँड काश्मीर टू कन्याकुमारी आणि अख्खं ओव्हरऑल कंट्री कव्हर केलं तर वी आर व्हेरी अटॅच्ड टू दिस पर्टिक्युलर टेम्पल. तर इथे काय झालं, जे करंट एक्झिस्टिंग आंध्र प्रदेशचे जे आपले सीएम आहेत दॅट इज चंद्रबाबू नायडू, त्यांनी एक ते कोअलिशन मध्ये आहेत बीजेपीला. तो इट इज अन एनडीए गव्हर्नमेंट. ओके, तर एनडीएची एक मीटिंग होती तर त्यांनी हा कॉमेंट पास केला. घी जे यूज होतं त्या टेम्पल्समध्ये, लाडू जो मेन प्रसाद आहे, तिथे लोक जातात आणि आपल्या घरच्यांसाठी लाडू घेऊन येतात त्याचा प्रसाद. त्या प्रसादात असा घी वापरला जातो, असं तूप वापरलं जातं दॅट कंटेन्स ॲनिमल फॅट्स. येस, आणि एक लॅब रिपोर्ट दाखवली ह्याच्या प्रूफ मध्ये. ती लॅब रिपोर्ट मी सुद्धा तुम्हाला आता दाखवणार आहे पुढच्या स्लाइड्स मध्ये. त्या लॅब रिपोर्ट मध्ये क्लिअरली दिसतंय की ॲनिमल फॅट प्रेझन्स आहे. आता ह्या न्यूज जेव्हा ही बाहेर आली, एका स्पोक्स पर्सननी ही न्यूज बाहेर दिली त्या मीटिंग मध्ये, शॉक वेव्स झाले विदिन द एंटायर हिंदू कम्युनिटी ऑफ दिस नेशन की असं कसं होऊ शकतं. बिकॉज आय एम शुअर तुम्हाला पण माहिती आहे जे काही प्युअर व्हेजिटेरियन असतात ते साध्या एका नॉनव्हेज रेस्टॉरंट मध्ये पण जात नाही. तर ह्या टेम्पलला जाणारे एवढे श्रद्धाळू जे लोक आहेत त्यांच्या बरोबर असं होणं की प्रसादात ॲनिमल फॅट असणं त्यांच्यासाठी किती शॉकिंग असेल हे. करेक्ट. जी ही पार्टी आहे टीडीपी पार्टी, तेलुगू देसम पार्टी, यांनी अक्यूज केलंय की जे प्रीवियस वायएसआरसीपी पार्टी होती which was led by Mr. Reddy, Jaganmohan Reddy, यांनी इंटेन्शनली निग्लेक्ट केलंय. कारण सिन्स लास्ट 5 years जे डिवोटीज होते, जे भक्त होते, जे जातात मंदिरात आणि इवन जे काय पॉलिटिकल आउटफिट्स होते, एव्हरीबडी वॉज सेइंग की ह्या लाडूमध्ये आधी हा लाडू घरी गेल्यावर एक महिना टिकायचा, आता टिकत नाहीये, वास वेगळा येतोय, एक्स्ट्रा स्मेल ऑफ कापूर येतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत, क्वालिटी खराब होत चालली, असे कंप्लेंट्स खूप आलेले ह्या ट्रस्ट मध्ये, टेम्पल मध्ये. बट सिरियसली घेतलं नाही. सो ऑब्व्हियसली याचा ब्लेम वायएसआरसीपीला देतायत, रेड्डीला ब्लेम करतायत की मुद्दामून हिंदू सेंटिमेंट्सला यांनी हर्ट केलेला आहे. तर ऑफकोर्स मिस्टर रेड्डी इज सेइंग की हे असं काहीही नाहीये आणि रबिश ॲलिगेशन्स, इथे आरोप खरे नाहीयेत, हे फक्त एक पॉलिटिकल वेंडेटा आहे. पॉलिटिकल वेंडेटा म्हणजे काय, बदला. देन बीजेपीचे जे आपले सुब्रमण्यम स्वामी आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये एक पेटिशन फाईल केली आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, की ह्यात लवकरात लवकर एक कमिटी बसवा, सुपरवाइज एक रिटायर्ड जज ऑफ सुप्रीम कोर्टला ठेवा करायला आणि इन्व्हेस्टिगेशन करा की नक्की इथे काय झालंय. सेकंड, जे मॅनेजिंग डिरेक्टर आहे सुदर्शन न्यूजचे सुरेश चव्हाणगे, त्यांनी सुद्धा सिमिलर एक PIL फाईल केला आहे हायकोर्टमध्ये की अगेन नॉट एक्झॅक्टली हायकोर्ट, त्यांनी हे केलंय की जे चीफ जस्टिस आहेत हायकोर्टचे किंवा जे रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जजेस आहेत त्यांना तुम्ही कमिटीमध्ये बसवा इन्व्हेस्टिगेशन करायला हे ॲलिगेशन्स की नक्की काय झालंय. आणि हे सगळं सुप्रीम कोर्टमध्ये मामला चालू आहे ऑलरेडी. आणि तिरुपती तिरुमल्ला देवस्थानम आणि जो तिथे प्रसादम म्हणजे आपला लाडू जो यूज होतो त्याच्या मागे नक्की कुणाची चूक होती, मुद्दामून केलं गेलं, काय झालं, नक्की कसं झालंय, ह्या कमिटीचं काम तेच असणार आहे इन्व्हेस्टिगेट करायला.
त्यानंतर हा एवढा इम्पॉर्टंट मुद्दा काय आहे ना, कारण सगळ्यात आधी जो लाडू असतो ना तो आपण देवांसमोर प्रसाद म्हणून ठेवतो आणि त्यानंतर आपल्यासारख्या भक्तांना तो दिला जातो. तर हा किती सेन्सिटिव्ह मॅटर आहे. आपल्या देवांसमोर आपण जो प्रसाद ठेवतोय आणि आपल्याला कळलं त्यात ॲनिमल फॅट आहे, तर ऑब्व्हियसली हे आपले इमोशन्स दुखावणार तर आहेतच. ह्या टेम्पलची वर्थ खूप कन्सिडर केली जाते. 3 लाख CR इज द वर्थ अँड फ्रॉम द सेल ऑफ लड्डूज रेव्हेन्यू $60 million पर डे. म्हणजे यू कॅन इमॅजिन हे किती ह्युमंगस अमाऊंट्स आहेत आणि हे किती ह्यूज टेम्पल आहे इकॉनॉमिकली सुद्धा. रेड्डी ऑब्व्हियसली डिनाय केलंय की मी असं काही केलेलं नाहीये, मुद्दामून हे नुसतं पॉलिटिकल मूव्ह आहे. त्यांनी एक लेटर सुद्धा लिहिलं आपल्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींना. त्यानंतर गव्हर्नमेंट इंडियामध्ये कसं आहे की गव्हर्नमेंट आणि टेम्पल्स किंवा रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स खूप कनेक्शन आहे, कंट्रोल आहे एकमेकांवर. वेस्टमध्ये तसं नाहीये. वेस्टमध्ये द चर्चेस अँड द ॲडमिनिस्ट्रेशन आर डिफरंट. इंडियामध्ये तसे इंटरफिअरन्स आहे. तर आता मुद्दा क्वेश्चन हा उठतोय की मग गव्हर्नमेंटनी आपला कंट्रोल परत घेतला पाहिजे, इंटरफिअरन्स काढून टाकला पाहिजे रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स मधून. आणि देयर आर मेनी पीपल हू आर कमिंग अप विथ सेइंग दॅट वी नीड टू फ्री आवर हिंदू टेम्पल्स. ओके, मूव्हिंग ऑन. नेक्स्ट आहे जसं हे कळलं की अशा गोष्टी होत आहेत तर तिथे होम हवन झालं. 4 तासाचं होम हवन झालेलं 23 सप्टेंबरला आणि असं क्लेम केलेलं की अडल्ट्रेशन कन्फर्म आहे. कुणी क्लेम केलं? हे गुजरात बेस्ड लाईफस्टॉक लॅब आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड त्यांची सबसिडरी काफ सेंटर फॉर लाईफस्टॉक अँड फीड अनालिसिस अँड स्टडीज ही जी लॅब रिपोर्ट आय एम टॉकिंग अबाउट ती लॅब रिपोर्ट यांनी कन्फर्म केली. कोणी हे घी सप्लाय केलं? चूक कोणाची होती? AR डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे, यांची चूक होती. ह्यांनी घी डिलिव्हर केलेलं. बट अकॉर्डिंग टू देम ते त्यांच्या डिफेन्सला म्हणतायत की तिरुपतीमध्ये जे घी रिक्वायरमेंट असतं ते खूप जास्त आहे आणि जे आम्ही डिलिव्हर केले ते हार्डली 0.1% आहे. तर आम्ही जास्त आमचं सगळं ब्लेम करण्याचं बरोबर नाहीये. आणि प्लस ते म्हटलेत आम्ही फक्त जून आणि जुलै पुरतं घी सप्लाय केलेलं, त्याच्या आधी काय इश्यूज आहेत त्याच्याशी आमचं घेणं देणं नाहीये असं हे ब्लेम करतायत. आय मीन हे डिफेंड करतायत. बट ऑफकोर्स जे आपले FSSAI आहे त्यांनी सुद्धा यांना एक शोकॉज नोटीस पाठवली आहे क्वालिटी डिग्रेडेशन वरून वगैरे. ओके, so this is the company that is to be blamed for the entire controversy right now. ज्या लॅब रिपोर्ट बद्दल मी बोलत होती हे एक्झॅक्टली तुमच्या समोर आहे. हे बघा इथे लिहिलं आहे बीफ टॅलो. लाड म्हणजे एक पिगचा फॅटचा प्रकार असतो. फिश ऑइल क्लिअरली या रिपोर्टमध्ये दिसतंय की ह्याचा प्रेझेन्स तिथे दिसलेला आहे. दिस इज द ओरिजिनल लॅब रिपोर्ट. सो द क्वेश्चन इज लड्डूवर नुसतं पॉलिटिक्स चालू आहे का ऍक्च्युली हा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह आहे? नंबर 1 क्वेश्चन. नंबर 2 क्वेश्चन, खरं हिंदू टेम्पल्सला गव्हर्नमेंट कंट्रोल पासून काढण्याची जरूरत आहे आता, हाय टाइम. सो सगळ्यात आधी जे YSRCP म्हणतायत की हे फक्त पॉलिटिक्स आहे, हे काही लोकांचं घेणं देणं नाहीये हिंदूच्या सेंटिमेंटशी वगैरे TDPला, हे नुसतं पॉलिटिक्स आहे. कारण जर पॉलिटिक्स नसतं तर अजून अरेस्ट का नाही केलं कुणाला? जर आहे ना कुणाची चूक तर अरेस्ट का नाही केले? स्वतःचं कंट्रोल का नाही काढून घेतला हिंदू टेम्पल वरून? ओके, असे हे YSRCPचे क्वेश्चन्स आहे. मिस्टर रेड्डी म्हणतायत हे जस्ट एक पॉलिटिकल मूव्ह आहे. परत जी लॅब रिपोर्ट जी तुम्हाला मी आता दाखवली ती जुलैची डेटेड आहे, पण मग एवढे दिवस ही इन्फॉर्मेशन पब्लिकमध्ये का नव्हती आणली? सप्टेंबर पर्यंत का थांबायची गरज लागली तुम्हाला? ओके, दीज आर द क्वेश्चन्स YSRCP इज रेजिंग to prove that this is nothing but a political vendetta. आणि जे आपले एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट आहे TDP ते म्हणतायत की हे एवढं आम्ही खालच्या लेवलवर स्टूप नाही होणार की एवढा सेन्सिटिव्ह मुद्दा, एवढा सेन्सिटिव्ह टॉपिक आम्ही असं पॉलिटिक्स खेळण्यासाठी वापरणार नाही. इथे आमचे हिंदू सेंटिमेंट्स खूप हर्ट झालेत. अख्ख्या देशाचे जेवढे काही हिंदूज आहेत त्यांचे सेंटिमेंट्स हर्ट झालेत, म्हणून आम्ही हा मुद्दा उचलतोय. अँड देर इज नो पॉलिटिकल वेंडेटा बिहाइंड इट. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट द न्यूज. नाव हिंदूमध्ये जे एडिटोरियल आलेलं
ते एक दोन स्लाइड्स मध्ये मी तुम्हाला त्याचे जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत त्याचे मीनिंग सुद्धा एक्सप्लेन केलेत. सो फर्स्ट लेट्स लुक इन टू दॅट, देन विल समराइज द एंटायर न्यूज. सगळ्यात आधी एक वर्ड आहे अडल्ट्रेशन. मेन ह्याच वर्डच्या आजूबाजू ही सगळी न्यूज फिरतीये. अडल्ट्रेशन म्हणजे असं काहीतरी कुठला तरी एक पदार्थ आहे, त्यात तुम्ही असं काहीतरी मिक्स करता की त्या पदार्थाची क्वालिटी कमी होऊन जाते. ओके, त्याला कंटॅमिनेशन सुद्धा म्हणतात, डिटेरियोरेशन सुद्धा म्हणतात. सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत. सिनोनिम्स म्हणजे काय? मीनिंग सेम मीनिंगचे डिफरंट वर्ड्स. अँटोनिम म्हणजे काय? ऑपोजिट, एक्झॅक्ट उलट. तर अडल्ट्रेशन म्हणजे घाण करणं कुठली गोष्ट आणि त्याला प्युरिफाय करणं, इम्प्रूव्ह करणं त्याचं अँटोनिम आहे. ओके, इथे एक्झाम्पल्स दिलेत, प्लीज एकदा एक्झाम्पल्स वाचून घ्या फॉर अ बेटर क्लॅरिटी. नेक्स्ट इज डेटर्ड. डेटर्ड म्हणजे कुणाला तरी डिस्करेज करणं फ्रॉम डुईंग समथिंग, की बाबा पुढे जाऊन असं होईल तसं होईल, तू असं करू नको. ह्याला काय म्हणतात? डेटर करणं म्हणतात. मुद्दामून डिसुएड करताय, त्यांना घाबरवताय, पुट ऑफ करताय. आणि ह्याचं अँटोनिम काय आहे? एनकरेज, कुणाला तरी प्रोत्साहित करणं. मुव्हिंग ऑन, नेक्स्ट इज आर्डियस. डिफिकल्ट अँड टायरिंग. ओके, जसं की आपल्याला माउंटेन चढणं एक आर्डियस टास्क असतो, खूप डिफिकल्ट असतं, टायरिंग असतं, एक्झॉस्टिंग, बर्डनसम. आणि त्याचं अँटोनिम काय? इझी, एफर्टलेस. नेक्स्ट वर्ड आहे ॲरे. आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो ना किंवा एक्झिबिशन्सला जातो, तर तिथे कशी गोष्टी असे अरेंज करून ठेवलेल्या असतात, मांडलेले असतात. सो त्याला ॲरे म्हणतात, की एक पर्टिक्युलर टाईप ऑफ डिस्प्ले तुम्ही एक ठेवला आहे. त्याचं सिनोनिम काय आहे? अरेंजमेंट, व्यवस्थित करणं. आणि अँटोनिम काय आहे? केऑस. केऑस म्हणजे कन्फ्युजन. ओके, आणि डिसअरेंजमेंट करणं, सगळे इकडे तिकडे करणं, व्यवस्थित न ठेवणं. याचं एक्झाम्पल, द डिलिशियस स्मेल केम फ्रॉम ॲरे ऑफ फूड ऑर द बफे. एक्झाम्पल्स प्लीज वाचा, इट विल मेक इट इझियर फॉर यू ऑल. नेक्स्ट इज कॅव्हेट्स. कॅव्हेट्स म्हणजे वॉर्निंग्स देणं, कंडिशन्स देणं. त्याला अजून वर्ड्स आहेत, कॉशन, अलार्म बेल्स. म्हणजे पुढे असं होणार आहे, जसं की आता मॉन्सून रेनफॉल आहे इंडियामध्ये, मॉन्सून्स खूप चालू आहेत, स्ट्रॉंग. तर गव्हर्नमेंटनी ऑलरेडी एक अलार्म बेल किंवा वॉर्निंग्स किंवा कॅव्हेट्स दिलेले होते की ह्या टाइमला इथे इथे रेड अलर्ट असणार. सो दिस इज नथिंग बट कॅव्हेट्स. याचं ऑपोजिट काय आहे? केअरलेसनेस, कुठे काही लक्ष नसणं, इनअटेंटिव्ह. नेक्स्ट इज ऑपॉर्च्युनिस्टिक. ऑपॉर्च्युनिस्टिक जनरली एक थोडं नेगेटिव्ह टर्म मध्ये यूज केलं जातं ऑफ लेट, बट ऑपॉर्च्युनिस्टिक इज समवन की एक सिच्युएशन आली आहे आणि त्या सिच्युएशनचा फायदा उचलणं त्या टाइमला. सो सिनोनिम आहे टाइम सर्विंग. अँटोनिम ऑपोजिट आहे फिलॅन्थ्रॉपिस्ट. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे जे दान देतात ना लोक, हु आर ऑलवेज गिव्हिंग. खूप मोठं मन असतं, ते स्वतःचा एवढा विचार करत नाही. एक्झॅक्टली ऑपोजिट टू ऑपॉर्च्युनिस्टिक. ऑपॉर्च्युनिस्टिक, आता एक्झाम्पल बघा, क्रिमिनल अटॅक्स आर ऑफन ऑपॉर्च्युनिस्टिक. म्हणजे आता समजा घरात चोरी वगैरे कधी होती? रात्रीची, कारण तो टाइम बरोबर असतो, तर त्या टाइमचा फायदा उचलतात आणि तिथे येऊन चोरी करतात. करेक्ट? घरात कोण नसतं, लॉक व्यवस्थित नाहीये, मोठे माणसं घरातली बाहेर गेली आहेत. सो हा सगळं टाइम बघून, ऑपॉर्च्युनिटी बघून त्याचा फायदा उचलणं, याला म्हणतात ऑपॉर्च्युनिस्टिक. लास्ट स्लाइड फॉर द डे. इश्यू स्नोबॉल्ड. हा जो प्रसादमचा इश्यू होता तो खूप स्नोबॉल झाला. स्नोबॉल म्हणजे पटकन मोठा आणि इम्पॉर्टंट होणं. नेक्स्ट इज मेटामॉर्फस. मेटामॉर्फस म्हणजे एक फॉर्म चेंज करणं. जसं आपलं रामायण आहे, रामायण बुक्समध्ये रिटन आहे, त्याला आता मूवीज पण बनतायत त्याचे खूप. तर फॉर्म चेंज झालाय, बुक्स टू मूवीज. ओके, तर हे फॉर्म चेंज करणं, ट्रान्सफॉर्म किंवा कन्वर्ट. आणि त्याचं ऑपोजिट आहे, अँटोनिम आहे स्टॅग्नेट, म्हणजे तिथल्या तिथेच. And last is muck racking. Now what do you mean by muck racking? Muck racking म्हणजे मुद्दामून असं काहीतरी टॉपिक शोधणं, असं काहीतरी पब्लिसिटीसाठी, समोरच्याची बदनामी करण्यासाठी असं काहीतरी टॉपिक शोधणं आणि त्या टॉपिकला स्कॅन्डलाइज करणं. स्कॅन्डलाइज म्हणजे बदनामी करणं, एक हॉट टॉपिक बनवणं, पब्लिक मध्ये एक रॉंग इमेज त्या माणसाची क्रिएट करणं, त्याला मक रॅकिंग म्हणतात. तर इथे ऑफकोर्स मिस्टर रेड्डी म्हणतात की हे काही नाही, बट नायडू आमची मक रॅकिंग करतोय, उगाच आमची बदनामी करतोय तो. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे. सिनोनिम याचं आहे मलायनिंग आणि अँटोनिम म्हणजे प्रेज, तारीफ करणं.
Okay, so that's it. This was all about your the editorial, and more than the editorial, it was about the news. So yes, we will stop for the day, but 100% let me know what do you guys feel about this entire crisis, की हा जो लड्डू मॅटर आहे, बिकॉज हा हिंदू कम्युनिटीला, अख्ख्या हिंदू कम्युनिटीला हर्ट करणारा आहे आणि ह्या सगळ्यांना असं एक पर्सनल वाटतो. तर ह्यावर ऍक्च्युली एक प्रॉपर अनफेअर इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. राईट, आय एम शुअर युअल अग्री. आणि ह्यात पॉलिटिक्स न मिक्स करता आपल्या सेंटिमेंट्स पुढे जाऊन असे हर्ट होणार नाही, आपल्या जी श्रद्धा आहे ह्याचा फायदा उचलणार नाही कुठलीही गव्हर्नमेंट, तेच आपण सगळे मिळून मेक शुअर करू शकतो. येस, so that's it. Thank you. I will see you all soon. Till then, study well. Bye bye.